नमस्कार. पीसीएन न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ललित कांबळे. गेल्या 8 जून रोजी बच्चू भाऊंनी गुरुकुल मोजरी येथे एक अन्नत्याग उपोषणाचं आंदोलन अस्त्र आपलं उगारलेलं होतं. दिव्यांग बंधू आणि शेतकरी शेतमजुरांच्या हितासाठी त्यांच्या रास्त मागण्यांसाठी त्यांचं ते आंदोलन होतं. मित्रांनो, आंदोलन अगदी यशस्वी झालंय. चंद्रशेखरजी बावनकुळे आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यांनी ते आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं बच्चू भाऊंनी, पण त्या मागण्यांचं लेखी आश्वासन घेऊन. दुसरं असं, ते आंदोलन यशस्वी झालंय. अख्खा देशभर ते आंदोलन गाजलं. राज्याची तिकीट आले होते. अनेक खासदार, आमदार आणि समाजसेवी संघटना अनेक तिथे आंदोलनाला त्यांनी समर्थन दर्शवलं होतं. लाखो लोकांची उपस्थिती त्या आंदोलनाला होती. अगदी यशस्वीरित्या 7 दिवस बच्चू भाऊंचं ते आंदोलन होतं. मात्र त्या आंदोलनानंतर इथे काही राजकीय टीकाकार किंवा वैयक्तिक टीकाकार जे आहेत, त्यांनी बच्चू भाऊंवरच्या त्या आंदोलनाला ढोंगी वगैरे वगैरे काय असं संबोधून आंदोलन जे आहे ते आंदोलन कशा पद्धतीचं नाटकी होतं, नौटंकीबाज होतं, अशा पद्धतीची जाहीर टीका त्यांनी चालवलेली आहे. विशेष म्हणजे जे बच्चू भाऊंचे परंपरागत वैरी आहेत, राजकीय वैरी, शत्रू बबलूभाऊ देशमुख यांनी अगदी जहिरीली टीका त्यांच्या आंदोलनावर केलेली आहे. ढोंगी आंदोलन आहे. बच्चू भाऊ कशा पद्धतीचं नौटंकीबाज आंदोलन करतात असं त्यांनी म्हटलंय. याच त्यांच्या टीकेवर उत्तर देण्यासाठी माझ्यासोबत प्रहारचे जे कार्याध्यक्ष आहेत, राज्याचे कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ काय सांगतायत, त्यांच्या टीकेला कोणत्या पद्धतीने उत्तर देतात. बल्लूभाऊ, आपल्याला माहिती आहे अगदी काही लोक जे आहेत त्यांना ते आंदोलन बच्चू भाऊचं पटलं नाही किंवा कोणत्या पद्धतीची जी टीका करतायत त्यावर काय सांगाल आपण? नाही, खरं तर हे आंदोलन काही पक्षासाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हतं. ज्या शेतकऱ्यासाठी, शेतमजुरासाठी, दिव्यांगासाठी कोणी लढत नाही, जो दुर्लक्षित आहे, त्याच्यासाठी नेहमीच प्रहार आज नाही तर मागच्या 25 वर्षापासून लढत आहे, हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. आणि बबलू भाऊंनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य करण्यापूर्वी बबलू भाऊंनी कमीत कमी हा तरी विचार करायला पाहिजे होता की आपल्या काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि हा पाठिंबा दिल्यानंतरही बबलू भाऊ फक्त राजकीय आकसापोटी, कारण 4 वेळा बच्चू भाऊंनी त्यांना विधानसभेत पराभूत केलं, त्या नैराश्यातून बबलू भाऊ हे वक्तव्य करतात. बबलू भाऊंना माझं आव्हान आहे की बच्चू भाऊ 7 दिवस उपाशी होते. मागच्या वेळेस ज्यावेळेस अन्नत्याग आंदोलन नागरवाडीला केलं त्यावेळेस 11 दिवस उपाशी होतं. बबलू भाऊ, तुम्ही फक्त शेतकरी शेतमजुरासाठी 2 दिवस उपाशी राहून दाखवा, आम्ही तुमचे कार्यकर्ते म्हणून काम करू. आणि ज्या आंदोलनाला महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात प्रतिसाद मिळाला, मग काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, विविध शेतकरी संघटना असू द्या, इव्हन बीजेपीचे काही कार्यकर्ते सुद्धा त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले. आणि ज्यांनी खरं हा विचार समजला, जो सरकारमध्ये येण्यापूर्वी आपला वचननामा दिला होता, त्यात आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू अशा विविध प्रकारच्या घोषणा केल्या होत्या. आणि आज 6-8 महिने उलटल्यानंतरही सरकारला जर त्याची आठवण नसेल आणि विरोधी पक्ष तो आवाज उठवत नसेल, तर बच्चू भाऊंनी नेहमीच विरोधी पक्षाची भूमिका घेऊन, मग ते सत्तेच असू द्या किंवा सत्तेबाहेर असू द्या, बच्चू भाऊंनी नेहमीच शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, विधवा महिला, जो काही दुर्लक्षित घटक या समाजात असेल त्याचा आवाज उठवण्याचं काम मागच्या 25 वर्षात केलं आहे. आणि बबलू भाऊ ज्या प्रकारची टीका करत आहे ते निश्चितच दुर्दैवी आहे, निषेधार्ह आहे. मी आपल्या माध्यमातून या त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि बबलू भाऊंना या वक्तव्याबद्दल फार सिरियस घेण्याचं काम नाही आहे, कारण शेतकऱ्यांसाठी त्यांचं कोणतंच काम नाही आहे. दुसरं असं म्हटलंय की माझ्या घरी दिव्यांग येतात. बच्चू भाऊंनी दिव्यांगासाठी कुठलंही काम केलं नाही, एक सायकल सुद्धा दिली नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलंय. हे तर पहिल्या वर्गात विद्यार्थी असण्यासारखं बोलणं आहे बबलू भाऊंचं. ज्या माणसानं 25 वर्षापासून या दिव्यांगासाठी लढा दिला, ज्याचा कोणी वाली नव्हता, ज्याला हात नाही, पाय नाही, डोळे नाही, अशा लोकांना पाठबळ देण्याचं काम बच्चू भाऊंनी केलं. आणि आपण जर पाहिलं तर मागच्या सरकारमध्ये ज्यावेळेस बच्चू भाऊ राज्यमंत्री होते, तेव्हा राज्यमंत्र्याचा राजीनामा देऊन शिंदे साहेबांसोबत ज्यावेळेस गेले त्यावेळेस प्रामुख्याने बच्चू भाऊंनी एक अट ठेवली आहे, तुम्ही जर दिव्यांग कल्याण मंत्रालय बनवत असाल तर मी तुमच्या सोबत येतो. आणि बच्चू भाऊंनी
शिंदे साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. कारण उद्धव साहेबांना बराच वेळ म्हटल्यानंतरही उद्धव साहेबांनी पाहिजे त्या पद्धतीनं त्या गोष्टीला रिस्पॉन्स दिला नसल्यामुळं बच्चू भाऊला नाईलाजानं स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर दिव्यांगांसाठी हा निर्णय घ्यावा लागला. आणि बबलू भाऊ महाराष्ट्रातलं नाही तर संपूर्ण जगातलं हे दिव्यांग मंत्रालय पहिलं दिव्यांग मंत्रालय ते बच्चू भाऊंनी आपल्या महाराष्ट्रात आणलंय. आणखी विशेष म्हणजे बबलू भाऊ टीका करताना एकेरी भाषेत बच्चू भाऊंचा उल्लेख करतात, अरे तुरेंचा वगैरे वगैरे. दुसरं असं कुठलाही राजकीय जो नेता आहे राज्याचा मोठा नेता बच्चू भाऊंना बच्चू भाऊ असंच संबोधतो. मात्र बबलू भाऊ अरे तुरे बोलतात. ही मित्रत्वाची भाषा दोस्तान्याची आहे की आणखी काय, कुठल्या पद्धतीनं किंवा राजकीय अधपतन होत आहे असं तुम्हाला वाटतं? तो त्यांच्या संस्काराचा भाग असेल, परंतु मी आता बोलत असताना त्यांना बबलू भाऊच म्हणत आहे. कारण प्रत्येकानं राजकीय विचार वेगळे असू शकतात, राजकीय आपले मतभेद असू शकतात, परंतु त्याही पलीकडे जाऊन माणुसकी हा महत्वाचा विषय आहे. आणि आपल्यावर जे संस्कार आपल्या पूर्वजांनी केले आणि या महाराष्ट्राचे जे संस्कार आहे ते संस्कार कुठंतरी आपले बबलू भाऊ देशमुख हे विसरत चालले आहे. आणि ज्या पद्धतीनं ते एकेरी भाषेचा उल्लेख करतात त्यांना वाटत असेल की समोरचा कुठंतरी आपण अशा बोलल्यानं समोरचा कुठंतरी त्याची इमेज कमी होईल. पण बबलू भाऊ निश्चितपणानं अशा बोलल्यानं तुमची स्वतःची इमेज कमी होत आहे, यात तुमचा स्वतःचा बुद्धीचा कमीपणा दिसतोय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्थानिक आमदार जे आहेत प्रवीण तायडे यांनी सुद्धा बच्चू भाऊंच्या आंदोलनावर टीका केलेली आहे. त्या टीकेच्या संदर्भात तुम्ही काय सांगा? टीका केली पाहिजे, परंतु पहिले आपण हे तपासलं पाहिजे की आपण ज्या घटकासाठी बच्चू भाऊ लढत आहेत त्या घटकासाठी आपण काही केलं आहे काय. आणि टीका करत असताना आपण कोणत्या संदर्भात टीका करतो हेही आपल्या लक्षात आलं पाहिजे. जो शेतकरी एका दाण्याचे 100 दाणे करतो, आपल्या सर्वांच्या पोटाची खळगी भरतो, अशासाठी जर कोणी आंदोलन करत असन आणि अशा वेळेस तुम्ही टीका करत असन तर हे खरोखरी दुर्दैवी आहे. प्रवीण भाऊंना माझं सांगणं आहे, जर